महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं असा गौप्यस्फोट केला धनंजय मुंडे यांनी. अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्यासाठीचं ते षडयंत्र होतं असा दावा धनंजय मुंडेंनी केला. शिर्डीमध्ये 18 आणि 19ला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यात धनंजय मुंडेंनी बोलताना हा गौप्यस्फोट केलेला आहे. अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात. पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहे. मी दादांना विनंती केली होती. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिम्मत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं. नवसंकल्प शिबिरातून भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की मला टार्गेट करण्याकरता काही लोक काम करतायत. हा आरोप धनंजय मुंडेंनी केला. की 1-1.5 महिना झालं टीव्हीवर मी, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जिल्हा आहे, मी सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. अरे नाम ही नहीं होता तो बदनामी थोड़ी होती. ज्यावेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादांनी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलो. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही. त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात तू कशाला रे लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला, त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते. जे व्हायचंय ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही. माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच, पण हो ते सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी 72 त्याला कमीपणा लागला. त्याचा राग धरला. जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी, मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माया, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही.
तुम्ही लाखभर मतानं आलात, मी जरा जास्त मतानं आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले. अनेक गोष्टीचे आरोप होतात. चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात, चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात. चिंता तो इस बात की है. आज धनंजय, आज मी गटलोय म्हणून मला, उद्या अनेक जण आहेत ते गटलेत म्हणून त्याला, पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको. आम्ही इथं सगळेच कुणाशीही लढू कुणाशीही खेटू परवा नाही. शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली. अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो, तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागतही करतो. यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसू नये. आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही, पण विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता, पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही, मी धनंजय आहे. पण आपल्यापैकी अनेक जण आहेत की हे काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीने आलो. मग ह्या अशा काम करणारा, फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय, त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे. मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या, मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या, पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे. तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोखा बीड जिल्ह्याचा नाही, मराठवाड्याचा नाही, महाराष्ट्रातला बिघडला होता, तो सामाजिक सलोखा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडलाय. की हे जे चाललंय हे बरोबर आहे. यानी या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार आहे. यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं निष्ठेनं यांच्या निष्ठेचं काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय, ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का? कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील, पण लागू द्या. मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा जो, पण ही वस्तुस्थिती आहे. मस्साजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी गेली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. आज प्रत्येक जाती धर्मात 5-10% गुन्हेगार आहेतच. कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे, हो असा माझा धर्म आहे, एकही गुन्हेगार सापडणार नाही.